यस, आज आपल्याला बघायचे आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि हे कशातला भाग आहे? आसोलेशन मधला 7th लेक्चर आहे, डिफरन्शियल इक्वेशन. राईट. आता काय करतोय बघा, आपल्याला हे काय डिस आणि त्याला काय आहे सेंटर आहे, आणि सेंटर कोणाला अटॅच केलाय? वायरला. आणि वायर कोणाला कनेक्ट केली? सस्पेंड केली रिजिड सपोर्टला. म्हणजे इथं रिजिड सपोर्ट आहे, ही वायर आहे, हे डिस आहे, हा सेंटर आहे. कळलं? Consider center of disc is connected to the wire and wire is suspended from rigid support. काय म्हणलंय? Consider center of the disc is connected to the wire and wire is suspended from rigid support. आता हा डिस्क काय करायची? ट्विस्ट करायची. ट्विस्ट म्हणजे अशी फिरवायची आणि सोडून द्यायची. ट्विस्ट करायची म्हणजे काय करायची? फिरवायची आणि सोडून द्यायची. म्हणजे उदाहरणार्थ मी ट्विस्टचा असं गृहीत धरा, ट्विस्ट केली आणि सोडून दिली. मग इट्स असोलेट्स क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज, क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज. कळलं? काय म्हणलं बघा? कन्सिडर सेंटर ऑफ द डिस्क इज कनेक्टेड टू द वायर and wire is suspended from rigid support and disc is twisted through angle theta and released. Then it oscillates किंवा it rotate clockwise and anti-clockwise direction. आणि रोटेशनसाठी काय लागतो? टॉर्क. बट दिस टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा. बरोबर? हेन्स टॉर्क इज इक्वल टू मायनस सी इंटू थिटा. म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला. कळलं? बट मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये रोटेशनल डायनॅमिक मध्ये काय बघितलं बघा? टी इज इक्वल टू आय अल्फा. टी इज इक्वल टू आय अल्फा. आय अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन. अल्फाची व्हॅल्यू काय? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे अल्फा काय लिहा? डी ओमेगा बाय डी टी. नक्की कळलं? व्हॉट इज अल्फा? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ टाइम. म्हणजेच आय आय ओमेगा इथं आला. राईट. सो आय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा? ओमेगा म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ टाइम. हे एक व्हॅल्यू लक्षात ठेवा. अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे डी बाय डी टी तसाच ठेवला आणि ओमेगा म्हणजे डी थिटा बाय डी टी. राईट. आता ही दिस कॅन बी रिटर्न ॲज आय डी टू थिटा बाय डी टी स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आली? टॉर्कची. आता ही टॉर्क कुठे ठेवला? इथं. याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणूया. राईट. सो टी ची व्हॅल्यू काय ठेवली? आय डी टू थिटा बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी थिटा. नीट बघा, टी काय ठेवला आपण? आय डी टू थिटा बाय डी टी स्क्वेअर. ही उचलली व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवली. आय डी टू थिटा बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी थिटा. आणि मायनस सी थिटा लेफ्टला ना, आय डी टू थिटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी थिटा इज इक्वल टू 0. राईट. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. इथं आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. थिटा म्हणजे काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि डी टू थिटा बाय डी टी स्क्वेअर म्हणजे काय? अँग्युलर ऍक्सेलरेशन. थँक यू व्हेरी मच.